आपण एक बटण दाबतो आणि फ्रिज थंडगार होतो. एसीमधून मस्त थंड हवा यायला लागते. ही जादू आहे नाही का? पण या रोजच्या जादूमागे नेमकं विज्ञान काय आहे? चला, आजच्या या विश्लेषणात आपण याच कोड्याचं उत्तर शोधूया. ठीक आहे. तर मग सुरुवात एका अगदी अगदी सोप्या प्रश्नाने करूया. विचार करा, एखादी जागा आपल्याला थंड करायची असेल, तर ती कशी करता येते? आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर खूपच इंटरेस्टिंग आहे. आपण ना थंडी निर्माण करतच नाही. हो, आपण फक्त एका ठिकाणची उष्णता उचलतो आणि दुसरीकडे नेऊन ठेवतो. शीतकरणाचं सगळं तंत्रज्ञान म्हणजे रेफ्रिजरेशन हे याच एका साध्या तत्वावर चालतं. चला तर मग उष्णता हलवण्याच्या या कलेबद्दल जरा अधिक जाणून घेऊ. आणि हे काम इतकं सोपं का नाहीये? म्हणजे शीतकरण हे भौतिकशास्त्राच्या नियमांविरुद्ध एक प्रकारचं युद्धच का आहे, हे समजून घेऊया. आपल्या या गोष्टीतला खरा विलन आहे उष्मागतिकेचा दुसरा नियम. तो काय म्हणतो की उष्णता नेहमी गरम ठिकाणाहून थंड ठिकाणी वाहते. साहजिक आहे नाही का? जसं पाणी नेहमी उताराकडे वाहतं. मग विचार करा, फ्रिजच्या आतून जी जागा आधीच थंड आहे तिथून उष्णता बाहेरच्या गरम वातावरणात आणायची म्हणजे पाण्याला उताराच्या विरुद्ध वर चढवण्यासारखं झालं. आणि त्यासाठी बाहेरून ऊर्जा लावावीच लागते. आणि बरोबर याच प्रक्रियेला आपण रेफ्रिजरेशन म्हणतो. ही एक अशी ॲक्टिव्ह प्रोसेस आहे जिथे आपण उष्णतेच्या या नैसर्गिक प्रवाहाच्या विरुद्ध जातो आणि एखाद्या जागेला आजूबाजूच्या वातावरणापेक्षा थंड ठेवतो. मग या भौतिकशास्त्राविरुद्ध लढायला आपला हिरो कोण? तो आहे रेफ्रिजरंट. हा एक खास पदार्थ आहे, एक गुप्त घटक जो हे सगळं शीतकरण शक्य करतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रेफ्रिजरंट म्हणजे उष्णता वाहून नेणारा एक कामगार. किंवा असं समजा की तो एक स्पंज आहे. तो फ्रिजच्या आतली उष्णता शोषून घेतो आणि बाहेरच्या वातावरणात नेऊन पिळून टाकतो. पण मग कोणताही पदार्थ रेफ्रिजरंट म्हणून वापरता येतो का? तर असं नाहीये. एका आदर्श रेफ्रिजरंटमध्ये भरपूर गुण असावे लागतात. तो कमी तापमानात उकळला पाहिजे म्हणजे त्याची वाफ सहज झाली पाहिजे. तो विषारी किंवा ज्वालाग्रही नसावा. पर्यावरणाला त्याने धोका पोहोचवता कामा नये. आणि अरे हो, तो स्वस्त आणि सहज उपलब्ध पण असायला हवा. पण खरं सांगू, असा आदर्श रेफ्रिजरंट अजून तरी सापडलेला नाहीये. प्रत्यक्षात ही एक तारेवरची कसरत आहे. बघा ना, अमोनिया खूप कार्यक्षम आहे, पण तो विषारी आणि ज्वालाग्रही आहे. पूर्वी वापरात असलेला फ्रिऑन सुरक्षित होता, पण त्याने ओझोनच्या थराळास छिद्र पाडलं. त्यामुळे नेहमीच कार्यक्षमता, सुरक्षितता आणि पर्यावरण ह्यात कुठेतरी तडजोड करावीच लागते. ठीक आहे, ते आता मुख्य प्रक्रियेकडे येऊया. हा रेफ्रिजरंट उष्णता हलवण्याचं काम नेमकं करतो तरी कसा? चला, त्याचा संपूर्ण प्रवास एकदा बघूया. आपल्या घरातला फ्रीज असो किंवा एसी, यातली बहुतेक उपकरणं एकाच प्रणालीवर चालतात. तिला म्हणतात वेपर कंप्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम किंवा थोडक्यात VCRS. हेच आधुनिक शीतकरणाचं खरं इंजिन आहे. या सिस्टीममध्ये 4 मुख्य खेळाडू आहेत. एक कॉम्प्रेसर, एक कंडेन्सर, एक एक्सपॅन्शन व्हॉल्व्ह आणि एक इव्हॅपोरेटर. तो जो रेफ्रिजरंट आहे ना, तो याच 4 भागांमधून सतत फिरत राहतो आणि उष्णतेला आतून बाहेर घेऊन जातो. तर हा प्रवास 4 टप्प्यांमध्ये होतो. लक्ष द्या. पहिली स्टेप कॉम्प्रेशन. इथे कॉम्प्रेसर रेफ्रिजरंटच्या वायूला दाबतो, ज्यामुळे तो खूप गरम होतो आणि त्याचा दाबही वाढतो. दुसरी स्टेप कंडेन्सेशन. आता हा गरम, जास्त दाबाचा वायू कंडेन्सरमधून जातो. इथे तो आपल्यातली उष्णता बाहेर फेकून देतो आणि त्याचा द्रवात रूपांतर होतं. तिसरी स्टेप एक्सपान्शन. यानंतर हा जास्त दाबाचा द्रव एका बारीकशा व्हॉल्व्हमधून जातो आणि अचानक त्याचा दाब आणि तापमान एकदम खाली कोसळतो. तो थंडगार होतो. आणि चौथी, शेवटची स्टेप इव्हॅपोरेशन. हा थंडगार द्रव फ्रिजच्या आतल्या भागात म्हणजे इव्हॅपोरेटरमध्ये जातो. तिथली सगळी उष्णता शोषून घेतो आणि पुन्हा त्याची वाफ बनते आणि हीच वाफ परत कॉम्प्रेसरकडे जाते आणि हे चक्र अव्याहतपणे सुरू राहतं. हे सगळं जरा क्लिष्ट वाटतंय? ठीक आहे, त्या स्पंजच्या उदाहरणाने पुन्हा समजून घेऊ. इव्हॅपोरेटरमध्ये म्हणजे फ्रिजच्या आत हा स्पंज उष्णता शोषून फुगतो आणि मग कंडेन्सरमध्ये म्हणजे फ्रिजच्या बाहेर कॉम्प्रेसर त्याला दाबून पिळतो आणि सगळी उष्णता बाहेर फेकून देतो. म्हणूनच तर फ्रिजची मागची जाळी नेहमी गरम लागते. पण एक मिनिट थांबा. थंड करण्यासाठी नेहमी विजेवर चालणारा कॉम्प्रेसर लागतोच का? नाही. एक दुसरा खूपच इंटरेस्टिंग मार्ग आहे. जरा विचार करा,
उष्णता वापरूनच थंडी निर्माण करता आली तर कसं होईल? ह्या दोन पद्धतींमधला सगळ्यात मोठा फरक आहे त्यांना लागणाऱ्या ऊर्जेचा. VCRS जी आपण आतापर्यंत बघितली ती विजेवर चालणाऱ्या कॉम्प्रेसरने म्हणजे मेकॅनिकल एनर्जीने चालते. या उलट वेपर ॲब्झॉर्प्शन सिस्टम किंवा VARS ही थेट उष्णतेवर चालते. म्हणजे सौर ऊर्जा असो, वाफ असो किंवा कारखान्यातून वाया जाणारी उष्णता असो, ती वापरून ही सिस्टम थंड करते. या VRS प्रणालीत तो आवाज करणारा कंप्रेसर नसतोच. त्याऐवजी ॲब्झॉर्बर, पंप आणि जनरेटर असतात. यात जास्त हलणारे भाग नसल्यामुळे ही सिस्टीम एकदम शांतपणे काम करते. त्यामुळे जिथे वीज पोहोचलेली नाही किंवा जिथे टाकाऊ उष्णता भरपूर आहे अशा ठिकाणी ही प्रणाली एक वरदान आहे. चला, आता शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे रेफ्रिजरेशन तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनावर किती मोठा परिणाम करतं याचा आपण कधी विचारही करत नाही, पण त्याचा प्रभाव खरंच प्रचंड आहे. विचार करा, वर्षभर ताजी फळं आणि भाज्या मिळतात. कशामुळे? रेफ्रिजरेशनमुळे. दूध, दही, चीज खराब होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जीव वाचवणाऱ्या लस्सी आणि औषधं ती सुरक्षितपणे साठवून जगातल्या कानाकोपऱ्यात पोचवली जातात, ते केवळ या तंत्रज्ञानामुळे. एवढंच नाही, आपलं हे आजचं डिजिटल जग आहे ना, ते सुद्धा यावरच टिकून आहे. मोठमोठे डेटा सेंटर्स जे इंटरनेट चालवतात त्यांना थंड ठेवायला लागतं. अनेक रासायनिक प्रक्रिया आणि उत्पादनं, इतकंच काय, मेडिकलसाठी ऑक्सिजन वायूला द्रवरूप करणं हे सगळं रेफ्रिजरेशन शिवाय अशक्य आहे. आणि हो, आपल्या घरात, ऑफिसात, गाडीत मिळणारा आराम तर आहेच, पण याचा आवाका यापेक्षाही मोठा आहे. संग्रहालयातल्या मौल्यवान वस्तू जपण्यापासून ते अगदी पाणबुडी आणि अंतराळ यानातलं वातावरण नियंत्रित ठेवण्यापर्यंत सगळीकडे रेफ्रिजरेशनची गरज आहे. तर हे आता स्पष्ट आहे की शीतकरण आपल्या आधुनिक जगाचा एक अविभाज्य भाग आहे. एक असा भाग ज्याशिवाय आपण आजच्या जगाची कल्पनाच करू शकत नाही. पण एक प्रश्न मागे उरतोच. आपण ज्या रेफ्रिजरंट्सबद्दल बोललो त्यांचे पर्यावरणावर होणारे परिणाम बघता, हे तंत्रज्ञान जे आपलं जग चालवतंय त्यासाठी आपला ग्रह नेमकी कोणती किंमत मोजतोय